महाराष्ट्र के जलगांव जिले के चोपड़ा शहर से बड़ी कार्रवाई की खबर सामने आई है, जहां पुलिस ने 8 किलो गांजे के साथ एक स्विफ्ट कार जब्त की है। जब्त किए गए कुल मुद्देमाल की कीमत 4,82,000 रुपए बताई जा रही है। चोपड़ा शहर पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि वैजापुर की ओर से चोपड़ा की तरफ 4 पहिया वाहन में गांजे की तस्करी की जा रही है। सूचना के आधार पर पुलिस ने नाकाबंदी कर वाहनों की जाँच शुरू की। इस दौरान मध्य प्रदेश नंबर प्लेट वाली एक स्विफ्ट कार को रोका गया। जब पुलिस ने कार की तलाशी ली तो पिछली सीट के पास से 8 किलो गांजा बरामद हुआ। बरामद गांजे की कीमत करीब 82,000 रुपए बताई जा रही है, जबकि जब्त की गई स्विफ्ट कार की कीमत लगभग 4 लाख रुपए है। इस तरह कुल 4,82,000 रुपए का मुद्देमाल पुलिस ने जब्त किया है। इस मामले में चोपड़ा शहर पुलिस स्टेशन में एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि गांजा कहां से लाया गया और किसे सप्लाई किया जाना था। काल रात्री साधारण एक 10:30 वाजताच्या सुमाराला चोपड़ा शहरचे काही कर्मचारी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती की वैजापूर बाजूकडून एक मारुती कार ज्याच्यामध्ये गांजा आहे ती आपल्या चोपड्याकडे येत आहे। त्याप्रमाणे त्याने तो ट्रॅप लावला होता आणि वीरवाडे गावाजवळ त्या ठिकाणी ती गाडी ट्रॅप लावून पकडली होती। गाडीचा नंबर आहे MH09AR 3019 पांढऱ्या रंगाची आहे, स्विफ्ट कार आहे। त्या कारमध्ये तपासणी केली तर पाठीमागच्या बाजूला एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये 8 किलो 240 ग्रॅम गांजा, साधारण किंमत आहे 82,400 रुपयाला गांजा आणि गाडीची किंमत 4 लाख रुपये, असं एकूण 4,82,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। महेंद्र पाटील चोपड़ा शहरचे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सरकारतर्फे। त्यावरून गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चोपड़ा शहर चे API 1 नंबरीचे करत आहे। सर ते आरोपी वगैरे पकडला गेला आहे किंवा फरार झाला आहे? हां, आरोपी ज्यावेळी गाडी थांबवली त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी दोन्ही पळून गेलेले आहेत। एक चालक आणि एक असे 2 जण होते ते पळून गेलेले आहेत। आरोपीचा मोबाईल गाडीतच आहे, गाडीला नंबर आहे, त्याच्यावरून आरोपी ट्रेस करून आम्ही अटक करत आहोत।